खरतर तप केलं 100 वर्ष, अंगावर वारूळ वाढलं. हिरण्यकश्यपूच्या तपानं, त्या तापानं सगळे देव तप्त झाले. ब्रह्मदेव वरदान देण्यासाठी आले. उत्तिष्ठ बदरंते तपस्सिद्धोऽसि काश्यप. बाळा उठ, तुझं तप सिद्ध झालं. कमंडलूतलं जल अंगावर शिंपडलं, दिव्य काया झाली. काय वरदान हवंय माग. हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं, मला अमर करा, मृत्यूच नसो. ब्रह्मदेवानं म्हटलं असलं वरदान नाही देता येत. अरे मी स्वतः तसा नाही तर तुला तुसलं वरदान कुठून देऊ. दुसरं काही वर माग. हिरण्यकश्यपूनं दुसरा वर मागितला, ब्रह्मदेवा तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीतल्या कोणाच्याही हातून मला मरण नसो, दिवसा नसो, रात्री नसो, शस्त्रानं नसो, अस्त्रानं नसो. भूतेभ्यस्तद् विसृष्टेभ्यो मृत्युर्मा भून् मम प्रभो नान्तर्बहिर्दिवानक्तम् अन्यस्मादपि चायुधैः. मनुष्याच्या हातून नसो, पशुच्या हातून नसो, देव दानव नाग कुणाच्या हातून नसो, बाहेर नसो, आत नसो, दिवसा नसो, रात्री नसो, जमिनीवर नसो, आकाशात नसो, शस्त्रांना नसो, अस्त्रांना नसो. ब्रह्मदेवाने विचार केला, 8:30 वाजून गेले, याला एकदा लवकर वर दिला पाहिजे. घे बाबा. माहित होतं आपला बाप काही करून याला मारायला तयार आहे, सिद्ध आहे, समर्थ आहे. हिरण्यकश्यपूला वर दिला. त्याला वाटलं आता पर्यायाने मी अमर झालो. 3 लोकांचं राज्य घेतलं. सगळीकडे आपल्या राज्यात फतवा काढला. यज्ञ, कर्म, भागवत, सप्ताह, नाम कुठेच काही चाललं नाही पाहिजे, सगळं बंद. भगवंताने म्हटलं माझं नाव बंद करतो काय, मी तुझ्या घरातच माझं नाव घेणारा निर्माण करतो. हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होते, राध, अनुराध, संराध आणि प्रल्हाद. राजा रे, यातला प्रल्हाद जो होता ना, तो भगवंताचा भक्त होता. लहानपणापासूनच त्याला भगवंताच्या नामाची विलक्षण आवड होती. न्यस्त क्रीडनको बालो जडवत तन्मनस्तथा कृष्णग्रह ग्रहीतात्मा नवेद जगदीदृशम. अरे खेळणं बागडणं सोडून प्रल्हाद लहानपणीच भगवंताच्या ध्यानामध्ये वेड्याप्रमाणे तन्मय होऊन जात असे. अखंड भगवंताचं नाम. हिरण्यकश्यपूनं समजावलं, अरे तो आपला वैरी आहे, त्याचं नाव घ्यायचं नाही. पण प्रल्हाद काही ऐकत नाही. याला पाठशाळेत घातलं पाहिजे. शुक्राचार्यांची मुलं षंडामर्क, त्यांची पाठशाळा आहे, त्या पाठशाळेमध्ये प्रल्हादाला पाठविलं. शुक्राचार्यांची मुलं षंडामर्क त्याला शिकवतात, दंड, नीती, तर्कशास्त्र वगैरे. प्रल्हादानं म्हटलं, गुरुजी हे आंधळ ज्ञान मला नको. अरे या ज्ञानाला आंधळ म्हणतो? ज्या ज्ञानामध्ये भगवत प्राप्तीचं काही सांगितलं नाही ना, ते ज्ञान अव्यर्थ आहे. हे तर मला कधीच येत आहे. म्हणून बराबर तर्कशास्त्र म्हणून दाखवलं प्रल्हादाने. खुश झाले षंडामर्क. त्याने म्हटलं, हे तुझ्या बाबांजवळ म्हणशील का? हो, घेऊन आले. प्रल्हादाला पाहिलं. बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. त्याला मांडीवर घेतलं, अंगावर हात फिरवला. प्रल्हादा, किती रे दिवस माझ्यापासून दूर राहिलास? प्रल्हादा, तुझ्या गुरुजींनी तुला शिकवलं? हो बाबा, शिकवलं. बाबा, माझ्या तोंडात बसत नव्हतं, गुरुजींनी मला छडी मारून मारून शिकवलं. केस नाही केली गुरुजींवर हिरण्यकश्यपूने. त्यानं म्हटलं, अरे गुरुजींची छडी खाल्ल्याशिवाय ज्ञान येत नसतं. आम्ही लहान असताना मन होती, छडी लागे चमचम विद्या येई. आता शिक्षण पद्धती इतकी विलक्षण झाली आहे की मुलांना बोलायचं सुद्धा नाही.
काय अडलंय हो त्या गुरुजींचं? प्रल्हादा, तुझ्या गुरुजीने तुला काय शिकवलं? जे शिकवलं ना त्यात सगळ्यात चांगलं काय मला ऐकव. लहान मुलाच्याकडून त्या ठिकाणी श्लोक बी काही ऐकायला आनंद वाटतो की नाही? म्हणायला लावा प्रल्हादाला, म्हणायला हिरण्यकशिपू किती जर वाईट असला तरी एका गोष्टीसाठी तुम्हाला जरा बरा वाटतो, तो आपल्या पोरांची चौकशी तरी करीत होता. तुम्हाला शाळेत काय शिकवलं जातं? तुम्ही काय अभ्यास करता? आजकाल प्रचंड फीस देऊन आईबाप मुलांना शाळेत पाठवतात, पण शाळेत पोरगा काय दिवे लावतोय हे पाहायला कोणाला वेळ नाही. बाबा ऐका, माझ्या गुरुजींनी मला काय शिकवलंय. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम्. बाबा, नवविधा भक्ती आहे ना, या नवविधा भक्तीपैकी मनुष्यानं एका भक्तीचा आश्रय करावा आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं. कानावर हात ठेवले, अरे काय शिकलास? चंडामर्काने म्हटलं, महाराज हे आम्ही शिकवलेलं नाहीये, याला दुसरंच कोणीतरी शिकवतंय. प्रल्हाद चंडामर्काला गुरु मानतच नव्हता. प्रल्हादाचे गुरु देवर्षी नारद होते. पुन्हा शाळेत पाठवलं. सगळे मित्र प्रल्हादाभोवती गोळा झाले. प्रल्हादा, अरे आम्ही 6 वर्षाची, तू 6 वर्षाचा, पण आम्हाला ज्ञान नाही, तुला एवढं ज्ञान कुठून आलं रे? प्रल्हादानं म्हटलं, तुम्ही 6 वर्षाचे असाल, मी तुमच्यापेक्षा 100 वर्षानं मोठा आहे, मी 106 वर्षांचा आहे. कसं काय? प्रल्हादानं सांगितलं, जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होतो. आता हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादासारखा भक्त कसा निर्माण झाला, हेही मोठं कोडच आहे. भागवतात नाही पण अन्यत्र कथा आहे. हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाचं तप करायला निघाला आणि एका झाडाखाली बसून तो तप करू लागला. त्या झाडावर एक पक्षी बसलेला होता आणि त्या पक्षानं नारायण नारायण नामाचा उच्चार केला. हिरण्यकशिपूने विचार केला, आपण तपस्येला आलो आणि सुरुवातीलाच आपल्याला अपशकुन झाला, आपल्या वैऱ्याचं नाव ऐकायला मिळालं, आज तपस्या कॅन्सल. घरी परत आला. कयातून विचारलं, का हो एवढ्या लवकर कसे आलात? तुम्ही लॉंग टूरवर जाणार होतात ना? ऑफिसमधून उशिरा जरी आलं तरी विचार नव्हते, एवढे उशिरा का आला? लवकर आलं तरी विचार नव्हते, एवढ्या लवकर कसे आला? सगळा रिपोर्ट द्यावा लागतो महाराज. हिरण्यकशिपूने म्हटलं, ग मी तपस्येला गेलो, पण तिथं ना एक दुष्ट पाखरू बसलं होतं आणि त्यानं अपशकुन केला, नारायण नारायण नामाचा उच्चार केला. कयाधून विचार केला, आपल्या नवऱ्याच्या मुखात कधीच भगवंताचं नाव येत नाही, ती भक्त होती भगवंताची. तिनं थोड्या वेळानं पुन्हा विचारलं, का हो? मग अशी घाईघाईत लक्षात आलं नाही, तो पक्षी काय म्हणत होता? नारायण नारायण म्हणत होता. थोड्या वेळानं पुन्हा विचारलं, मी भांडी घासत होते, त्या भांड्याच्या आवाजात मला कळलंच नाही, तो पक्षी काय म्हणत होता? नारायण नारायण म्हणत होता. अशी हुशार होती महाराज कयाधू नागपूर मधली. तिनं हिरण्यकश्यपूच्या मुखातून 108 वेळेला नारायण नामाचा उच्चार करून घेतला, युक्तियुक्तीनं. आणि त्या रात्री हिरण्यकश्यपूनं आपलं बीज रोवलं. हिरण्यकश्यपू तपस्येला येऊन गेला. इंद्रानं कयाधूला पकडून नेलं. नारदांनी त्याला सांगितलं, हिच्या पोटात भगवत भक्त आहे. इंद्रानं सोडून दिलं. नारदांनी आपल्या आश्रमात आणलं आणि 100 वर्षापर्यंत कयाधूला रोज भागवत सांगितलं. 100 वर्ष. प्रल्हादानं म्हटलं, स्त्रीत्वात, स्त्री स्वभावानुसार माझी आई विसरून गेली, खूप काळ गेला, विसरून गेली, पण मी मात्र आईच्या पोटात असतानाच ते सगळं भागवत हस्तगत केलं. ते संपूर्ण भागवत मला ज्ञात झालं आणि म्हणून त्या ठिकाणी मी हे सगळं करतोय. तुम्हाला जर माझ्यासारखं व्हायचं असेल तर काय करा? कौमाराचरेत प्राज्ञः
धर्मान भागवतानिह. तुम्हाला जर माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, लहानपणापासूनच भगवंताच्या नामाला लागा. चुकीचा समज आहे लोकांमध्ये की परमार्थ नाम घेणं, कथा ऐकणं हे रिटायर्ड झाल्यावर करायचं असतं, ज्येष्ठ नागरिकांचं काम असतं. हे चुकीचं आहे. शरीर थकल्यानंतर परमार्थ होत नाही. म्हणून जोपर्यंत इंद्रिय सशक्त आहेत तोपर्यंतच परमार्थ करावा. मित्रांनो, मला हे सांगा, मानवी जन्म पुन्हा पुन्हा मिळतो का? नाही मिळत. आणि या मानवी जन्मामध्ये सुख किंवा दुःख असतं. तुम्ही सुखासाठी प्रयत्न करता, पण मला सांगा, दुःखासाठी कोणी प्रयत्न करतो का? मग दुःखासाठी प्रयत्न न करता दुःख येतच ना, तसं तुम्ही सुखासाठी सुद्धा प्रयत्न करू नका. सुख प्रारब्धानं तुम्हाला मिळेलच, म्हणून त्याच्या नादात आपलं आयुष्य वाया घालू नका. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्ही काय करा, आपला अधिकाधिक काळ, अधिकाधिक वेळ आयुष्यातला भगवंताच्या आराधनेसाठी द्या, त्याच्या नामासाठी द्या. सगळ्या भूतमात्रांवर दया करा. दयांकुरुत सौहृदम, आसुरभाव सोडून द्या. तुम्हालाही माझ्यासारखं ज्ञान प्राप्त होईल, तुम्हालाही माझ्यासारखी भगवत भक्ती प्राप्त होईल. महाराज, त्या मुलांच्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि त्या सगळ्या मुलांनी प्रल्हादाच्या बरोबर भगवान नाम गायला सुरुवात केली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण सब गाइए. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 सगळे मुलं भगवंताच्या नामाला लागली. गुरुजींनी तक्रार केली, महाराज पहिल्यांदा तुमचा मुलगा बिघडला होता, आता सगळी शाळाच बिघडली. आता बिघडली का सुधारली? हिरण्यकशिप क्रुद्ध झाला. प्रल्हादाला ठार मारा, अनन्वित अत्याचार केले, उकळत्या तेलात टाकून मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली तोडून मारण्याचा प्रयत्न केला, खोल समुद्रात बुडून मारण्याचा प्रयत्न केला, विषारी सर्प अंगावर सोडले, विष प्यायला दिलं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराय, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून. भगवान प्रल्हादाचा पाठीराख आहे. प्रल्हाद मरत नाही. हिरण्यकश्यपू रागावला, त्याला सभेत बोलावलं. प्रल्हादा, अरे तुला माझी भीती वाटत नाही? अरे इंद्रचंद्र महेंद्र सगळे चळाचळा कापतात मला पाहून. प्रल्हादा सांग, परमात्मा परमात्मा म्हणतो, तुझा परमात्मा कुठे? प्रल्हादानं म्हटलं, बाबा माझा परमात्मा कुठे नाही. जवळ घेणार तुमच्या, माझा परमात्मा कुठे नाही, सर्वत्र आहे. झाडात आहे, झाडात आहे, खांबात आहे, खांबात आहे. हिरण्यकश्यपूनं त्या ठिकाणी आपल्या सभेतल्या खांबावर एक मुठीचा आघात केला. तो खांब दुभंगला
आणि त्या खांबातून दिव्य प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशापाठोपाठ भगवंताने आपला अवतार प्रकट केला. नरसिंह भगवान नरसिंह भगवान नरसिंह भगवान नरसिंह प्रगट झाले. कडकडीले स्तंभ गडगडिले गगन अवनी होत आहे कंपायमान. हिरण्यकश्यप भगवंतावर धावून जातो. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या हातातली गदा फेकून दिली. हिरण्यकश्यपूला घेऊन भगवान सभेच्या द्वारामध्ये आले. उंबरठ्यावर भगवान बसलेले. हिरण्यकश्यपूला वरदान होतं, आत मरण नसो बाहेर मरण नसो. भगवान त्याला उंबरठ्यावर घेऊन बसलेले आहेत. भगवंताने हिरण्यकश्यप आपल्या मांडीवर घेतलेला आहे. शस्त्रानं मरण नसो असा वर होता. भगवान नरसिंहाने आपली नख काढली आहेत आणि त्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. दुष्ट हिरण्यकश्यपूचा वध केला. नरसिंह भगवान नरसिंह भगवान नरसिंह भगवान. हिरण्यकश्यपूची हातडी आपल्या गळ्यामध्ये घातली. भगवान नरसिंह इकडे तिकडे फिरू लागले. छोट्याशा प्रल्हादानं भगवान नरसिंहांची दिव्य स्तुती केली. जय जय नरसैया प्रल्हाद के छैया. 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 जय जय नरसैया जय जय नरसैया. जय जय नरसैया जय जय नरसैया. ओ जय जय नरसैया जय जय नरसैया. जय जय नरसैया जय जय नरसैया. प्रल्हाद के छैया. जय जय नरसैया प्रल्हाद के छैया. जय जय नरसैया प्रल्हाद के छैया. जय जय नरसैया प्रल्हाद के छैया. नरहरी शामराज महाराज की लक्ष्मी नरसिंह भगवान की. भगवान नरसिंहाने प्रल्हादाला अत्यंत प्रेमाने आपल्या कडेवर उचलून घेतलेलं आहे. संतांनी वर्णन केलंय. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निमाला. नाम बरविया बरवळ. भगवंताने प्रल्हादाचं रक्षण केलं. प्रल्हादाचं दिव्य चरित्र. प्रल्हादा कारणे भगवान नरसिंहाचा दिव्य अवतार घेऊन प्रकट होतात. यानंतर प्रल्हादानं भगवान नरसिंहांची दिव्य स्तुती केली आहे. धर्मराजांना देवर्षी नारदांनी सनातन धर्माचा उपदेश केलेला आहे. प्रल्हादानं भगवंताची अप्रतिम स्तुती केली आहे. त्या स्तुतीचा परामर्श आपण आता उद्या घेऊया. आपली वेळ आपली संपलेली आहे. उद्या अष्टमस्कंदाच्या कथेला आरंभ होईल. गजेंद्र मोक्षाची कथा. भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार केला. त्यानंतर अमृतमंथनाची कथा. देवदैत्याने मिळून अमृतमंथन केलं. भगवंताचे अनेक अवतार झाले. अमृतमंथनाची कथा. त्यानंतर भगवान वामनांचा अवतार. उद्या वामन अवतार आहे. आपण वामनांचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. शक्य असेल त्यानं वामनांना घालण्यासाठी भिक्षा आणायची आहे. नाहीतर दक्षिण स्वरूप जरी वामनांना समर्पण केलं तरी चालेल. वामन अवतार. त्यानंतर नवमस्कंदाच्या कथेला प्रारंभ होईल. सूर्यचंद्रवंशी राजांच्या कथा.
त्यामध्ये एकादशीचं महात्म्य, अंबरीषाचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्या ठिकाणी उद्या मोठ्या संख्येनं सगळे उपस्थित व्हा. आजची झालेली सेवा माझ्या ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरू श्री महाराजांच्या चरणी, सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांच्या चरणी, सद्गुरू श्री दत्ताभैयांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जन महानुभाव मातृपितृ स्वरूप आपणा सर्वांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे सप्तमस्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भगवान नरसिंहांचं आणि प्रल्हादाचं हिरण्यकश्यपूचं फार सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्या समोर सादर केलं. मंडळाच्या ज्या माता पावल्यात सगळ्या, ज्यांनी हे दृश्य सादर केलं त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी उत्तम टाळ्या वाजवा. अप्रतिम असा हा झाकीचा देखावा या ठिकाणी सादर झालेला आहे. आता उद्यापासून आपल्याला रोज असा एक देखावा पाहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येनं सगळ्यांनी उपस्थित व्हायचं.